सोमवारला दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे हे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम विभाग आर्वी कार्यालयात धडकले। यावेळी विचारणा केली असता उपविभागीय अभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता जुमडे हे कार्यालयात नव्हते। यावेळी कार्यालयात उपस्थित स्थापत्य अभियंता अर्चना चहांदे आणि स्थापत्य अभियंता राठोड यांच्याकडे विचारणा केली असता साहेब आज वर्धा मीटिंगला असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या निधीबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांकडे उत्तर नव्हते। दिलीप पोटफोडे यांनी आक्रमक बाणा घेत प्रभारी अभियंता जुमडे यांना कार्यालयात बोलवा, आम्ही थांबतो अशी भूमिका घेताच स्थापत्य अभियंता चहांदे मॅडम, सहाय्यक अभियंता राठोड यांनी प्रभारी अभियंता यांना फोनवर अनेकदा कॉल केले, परंतु प्रभारी अभियंता जुमडे कडून प्रतिसाद मिळत नव्हता। यावेळी दिलीप पोटफोडे पदाधिकारी यांनी भूमिका विशद करताना सांगितलं की राज्यात महायुती सरकार आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत असून महायुती अभेद राहावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार, विदर्भाचे सुपुत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास असे सर्वसमावेशक भूमिका घेत असतात। महायुती व खडा टाकण्याचं काम काही स्थानिक नेते करत असतील आणि त्याचा अभय घेत असतील आणि अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला आलेला निधी परस्पर विकण्याचं काम करत असेल तर लोकशाही पद्धतीने आणि प्रसंगी आक्रमकतेला जबाबदार अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या हक्काचा वाटा सोडणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम विभाग आर्वी भ्रष्टाचारी वृत्ती ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निवेदन पत्र सादर करून 3054 हेड वर सुचवलेले कामाचे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या नावाने 3 कोटी अलॉट केलेले पत्र व आर्वी विधानसभा क्षेत्राची जिल्हा परिषद बांधकाम विभागातून चोरी गेलेले व विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी सुचवलेले 70 लाख रुपये कामाचे पुरावे दाखवले। यावेळी निवेदन स्वीकारत स्थापत्य अभियंता अर्चना चहांदे राठोड यांनी उपविभागीय अभियंता जुमडे कार्यालयात येताच आपल्याशी चर्चा घडवून आणण्याच्या शब्दावर विश्वास ठेवत निवेदन देत त्वरित चोरी झालेली राष्ट्रवादीचे कामे मार्गी लावा, अन्यथा परिणामाला भोगायची तयारी ठेवा असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी दिलीप पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा अध्यक्ष। नुकताच झालेल्या DPTCमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला महायुती सरकारने 3054 या हेडवर 3 कोटीचा फंड अलॉट केला होता आणि त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री शरद भाऊ सहारे यांनी 4ही विधानसभा क्षेत्रामध्ये समान निधीचा वाटप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये 70 लाख रुपये हा 3054 या हेडवर निधी मंजूर झाला। सन्माननीय पालकमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या सहकार्याने आणि महायुती सरकार अभेद्य राहावी या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न सरकारचा चालू असताना काही अधिकाऱ्यांकडून आणि काही लोकप्रतिनिधींकडून मिठाचा खडा टाकण्याचं काम महायुतीमध्ये सुरू आहे। तर आज आम्ही आर्वी येथील उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद येथे आलो होतो आणि 3 कोटी रुपये फंडा जे उपलब्ध झाले होते त्या DPTCच्या 3 कोटीच्या फंडातून 2 कोटी 30 लाख रुपयाचा फंड याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन ह्या 3ही विधानसभा क्षेत्रात झालं। परंतु जो आर्वी विधानसभा क्षेत्राचा 70 लाख रुपयाचा निधी होता तो आमचा जिल्हा परिषद बांधकाम विभाग वर्धा येथून चोरीला गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या 70 लाख रुपयाची झालेली चोरी ही बाहेर निघाली पाहिजे, आमचा फंड आम्हाला मिळाला पाहिजे, त्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना गती मिळाली पाहिजे, लोकहिताचे कामं झाले पाहिजे या अनुषंगानं उपविभागीय अभियंता श्री जुमडे यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। जुमडे साहेब इथं हजर नव्हते, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ते निवेदन स्वीकारलं, परंतु आमचं एकच मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला आलेला अधिकाराचा फंड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुचवलेल्या कामावर आला पाहिजे आणि सर्व जागी ज्या पद्धतीनं प्रक्रिया झाली त्याच पद्धतीने ही प्रक्रिया होईल ही एक अपेक्षा व्यक्त करतो, अन्यथा आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल आणि त्याचे परिणाम हे शासन प्रशासनाला भोगावं लागेल। गजामाशा 24 न्यूजकरिता पंकज रोकडे, आर्वी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।